नागपुर क्षेत्रीय परिवहन कार्यालय ने नागपुर में बेलगाम वाहन चालकों के खिलाफ दंडात्मक कार्रवाई शुरू कर दी है। उसके तहत 1530 बेलगाम वाहन चालकों का लाइसेंस निलंबित कर दिया गया है। नागपुर क्षेत्रीय परिवहन अधिकारी किरण बिडकर ने जानकारी दी है कि अगर लाइसेंस निलंबित होने के दौरान ड्राइवर गाड़ी चलाते हुए पाया जाता है तो ड्राइवर का लाइसेंस स्थायी रूप से रद्द कर दिया जाएगा। जनवरी 2024 से जुलाई 2024 के बीच परिवहन कार्यालय द्वारा 3101 वाहनों पर कार्रवाई की गई है और 1,94,00,000 रुपए का जुर्माना वसूला गया है। इस बीच विभिन्न अपराधों के लिए 1530 ड्राइवरों का ड्राइविंग लाइसेंस 3 महीने के लिए निलंबित कर दिया गया है। निलंबित ड्राइवरों को सार्वजनिक स्थानों पर गाड़ी चलाने से प्रतिबंधित किया गया है और अगर वे सड़क पर गाड़ी चलाते हुए पाए जाते हैं तो उन्हें 10,000 रुपए का जुर्माना देना होगा और उनका ड्राइविंग लाइसेंस भी स्थायी रूप से रद्द किया जा सकता है। कारण न्यूज़ के लिए विशाल बंबड़वार के साथ माहिन पठान की रिपोर्ट। किरण सर, आपण बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली आहे, किती वाहन चालकांवर कारवाई केली आहे, कशासाठी ती कारवाई केलेली आहे, काय त्यांच्यावर आरोप आहे? याच्यामध्ये मोटार वाहन कायदा 1988 खाली जे विविध गुन्हे केले वाहन चालकांनी, त्यामध्ये 1 जानेवारी ते 1 जुलै या दरम्यान 3110 एवढ्या वाहन धारकावर आपण कारवाई केली। त्यांच्याकडनं 1,94,00,000 रुपये आपण दंड वसूल केला आहे आणि त्यामधले 1530 वाहन चालक आहे त्यांचे आपण लायसन्स सस्पेंड केलेले आहे। एकंदरीत यांच्या जे वाहन चालक आहेत यांना आपण किती महिन्याकरता शिक्षा देतो आहे? परत हे याच प्रकारे जर वाहन चालकांना आढळून आले तर पुढची तरतूद काय? यामध्ये आपण 3 महिन्यासाठी त्यांचं लायसन्स सस्पेंड केलेलं आहे आणि लायसन्स सस्पेंड असताना पुन्हा जर चालवलं त्यांनी तर ते विदाऊट लायसन्स ट्रीट केलं जाईल आणि विदाऊट लायसन्सचा जो काही दंड आहे त्यासाठी ते पात्र राहते। कुठल्या कायद्याअंतर्गत ही आपण कारवाई करतो काय सांगू शकता? याच्यामध्ये मोटार वाहन कायदा 1988 चा कलम 19 आणि केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 चा नियम 21 यामध्ये अशी तरतूद आहे। त्याचप्रमाणे मोटार वाहन कायदा कलम 194 ड मध्ये विदाऊट हेल्मेट जर असेल तर त्याला 3 महिने लायसन्स सस्पेंड करण्याची तरतूद नव्याने करण्यात आलेली। हे गुन्हे कुठले काही सांगताय? यामध्ये दारू पिऊन वाहन चालवणे, धोकादायकरित्या वाहन चालवणे, ओव्हरलोडिंग, ओव्हर स्पीडिंग, सिग्नल जंप करणे, हेल्मेट न वापरणे, मोबाईल वापरणे वाहन चालवताना असे गुन्हे आहेत यामध्ये। एका प्रकारे बेशिस्त वाहन चालकांना संदेश देण्यात आला आहे की यापुढे तुम्हाला शिक्षक तुम्ही पात्र आहात। बिलकुल, हा संदेश आम्हाला द्यायचाच आहे। यापुढे पण आमची कारवाई चालूच राहणार आहे। या कारवाईच्या माध्यमातून आम्ही संदेश देतोय सांगा। या कारवाईच्या माध्यमातून आम्ही संदेश देतो सर्व वाहन चालकांना की त्यांनी वाहतूक नियमांचं पालन करावं, अन्यथा त्यांच्या लायसन्सवर निश्चितप्रमाणे कारवाई करण्यात येईल।